1977 पासून 2011 पर्यंत पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीचं वर्चस्व होतं. सलग अनेक वर्ष डाव्यांनी सत्ताच राखली आणि बंगाल हा त्यांच्या विचारसरणीचा सर्वात मोठा किल्ला बनला. पण कालांतराने उद्योगाची कमतरता, राजकीय हिंसा आणि शेतकरी आंदोलनामुळे नाराजी वाढू लागली. याच काळात ममता बॅनर्जी काँग्रेसपासून वेगळं होत तृणमूल काँग्रेसची स्थापना करतात. त्या स्वतःला सामान्य जनतेच्या नेता म्हणून उभं करतात. 2007 मध्ये नंदीग्राम आंदोलन बंगालच्या राजनीतिक घटनांमध्ये टर्निंग पॉइंट ठरलं. जमीन अधिग्रहणाच्या विरोधात सुरू झालेलं आंदोलन हळूहळू डाव्या सरकार विरोधात जनाक्रोश बनलं. याच आंदोलनात एक तरुण नेता वेगाने पुढे येतो, शुवेंदू अधिकारी. स्थानिक पातळीवरील मजबूत पकड आणि आक्रमक आंदोलक शैलीमुळे ते नंदीग्रामचे मोठे नेतृत्व बनले. ममता बॅनर्जी आणि शुवेंदू अधिकारी या जोडीने डाव्या विरोधात वातावरण निर्माण केलं आणि 2011 मध्ये इतिहास बदलला. 2011 मध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री बनल्या. 34 वर्षांनी डाव्यांची सत्ता संपली आणि बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं युग सुरू झालं. ग्रामीण भागातील मजबूत पकड, महिला मतदारांचा पाठिंबा, अल्पसंख्याकांचं समर्थन आणि संघटन शक्ती यामुळेच ममता बॅनर्जी अधिक मजबूत होत गेल्या. सर्वात मोठा राजकीय धक्का तेव्हा बसला जेव्हा शुवेंदू अधिकाऱ्यांनी तृणमूल काँग्रेस सोडली. कधी काळी ममतांचे विश्वासू सहकारी राहिलेले शुवेंदू आता भाजपमध्ये सामील झाले. हा फक्त पक्षांतर नव्हता, हा बंगालच्या राजनीतीतील सत्ता संतुलन बदलणारा क्षण होता. राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला जेव्हा शुवेंदू अधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिलं. नंदीग्राम ही बंगालमधील सर्वात चर्चेची जागा बनली. भाजपाने शुवेंदूंना बंगालमधील सर्वात मोठा चेहरा म्हणून पुढे केलं. दुसरीकडे ममता बॅनर्जी स्वतःचा राजकीय वारसा टिकवण्याची लढाई लढत होत्या. हळूहळू भाजपाने बंगालमध्ये आपली ताकद वाढवली. ग्रामीण भागातील संघटन विस्तार, आक्रमक प्रचार आणि बदलती राजकीय परिस्थिती त्यामुळे भाजपाला मोठं यश मिळालं. आणि मग आला तो ऐतिहासिक निकाल ज्यात बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झालं. आता इतिहासाने नवीन वळण घेतलं आहे. शुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे पहिले भाजपा मुख्यमंत्री बनले आहेत. कधी काळी ममता बॅनर्जी सोबत आंदोलन करणारे शुवेंदू आता त्यांच्या राजकीय युगाची समाप्तीचं प्रतीक बनले आहेत. बंगालच्या राजकारणाने अनेक टप्पे पाहिले. डाव्यांचं युग, ममताचं युग आणि आता कदाचित शुवेंदू अधिकारी यांचा नवा अध्याय सुरू होत आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. भाजपा बंगालमध्ये दीर्घकाळ सत्ता टिकू शकेल का? तुमच्या मते शुवेंदू अधिकारी बंगालचे राजकारण बदलू शकतील का? हा बंगालमध्ये भाजपच्या युगाचा खरा प्रारंभ आहे का? कमेंट करा, तुमचं मत नक्की कळवा.